हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आज आपण लास्ट टाइम जे कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी आणि टोटल एनर्जीचं रिलेशन जे आपण स्टडी केलेलं आहे त्याला रिलेटेडच त्याचा पुढचा भाग आपण स्टडी करूया. या आर्टिकलमध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी आणि टोटल एनर्जी आपल्याला डिस्कस करायचं आहे. जे लिहिलं पहा, ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी आणि टोटल एनर्जी. या आलेखाच्या सहाय्यानं, ग्राफच्या सहाय्यानं आपल्याला कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी आणि टोटल एनर्जी डिस्कस करायचं आहे. लास्ट टाइम आपण समजा एक पार्टिकल घेतलेला आहे, बोथ साईडला ऑसिलेट होतो पेंडुलम. ही त्याची मीन पोझिशन असणार आहे. इकडच्या बाजूला आपण काय कन्सिडर केलेलं आहे, पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम कन्सिडर केलेलं आहे. इकडच्या बाजूला आपण निगेटिव्ह एक्स्ट्रीम कन्सिडर केलेलं आहे. मग ही जर आपली डिस्प्लेसमेंट आपण बोथ साईडला विचारात घेतली तर इकडच्या बाजूला आपली ॲम्प्लिट्यूड काय असणार आहे, पॉझिटिव्ह ए असणार आहे. इकडच्या साईडला ॲम्प्लिट्यूड ए काय असणार आहे, निगेटिव्ह ए असणार आहे. आपल्याला माहीत आहे ही डिस्प्लेसमेंट झाली. हा जो वरचा पार्ट आहे हा काय असणार आहे, फॉर एक्झाम्पल आपण टोटल एनर्जीचा जर विचार केला तर या ज्या ठिकाणी मीन पोझिशन नसेल, मीन पोझिशनला ज्यावेळेस पार्टिकल येत असतो ॲट दॅट टाईम इट्स अ कायनेटिक एनर्जी शुड बी मॅक्झिमम आपण लास्ट टाईम डिस्कस केलेला आहे. म्हणजे तो कायनेटिक एनर्जी मॅक्झिमम असणार आहे. ॲट दॅट प्लेस पोटेन्शियल एनर्जी शुड बी मिनिमम और काय असणार आहे, 0 असणार आहे. म्हणजे कायनेटिक एनर्जी मॅक्झिमम इथं 0 आहे. इथं जर आपण 5 कन्सिडर केलं तर इथं ऑटोमॅटिक काय असणार आहे, 10 असणार आहे. इथं ऑटोमॅटिक काय असणार आहे, 15 असणार आहे. 15 हे जर आपण मॅक्झिमम म्हटलं तर ह्या मीन पोझिशनला म्हणजे पेंडुलम किंवा झोपाळा ज्यावेळेस मीन किंवा तळाला येत असतो त्यावेळेस त्याला वेग जास्त असतो. वेग जास्त म्हणजे इथला पॉईंट आपला ह्या 15ला मिळाला. आता ज्यावेळेस पेंडुलम हा इकडच्या टोकाला किंवा इकडच्या टोकाला जाणार आहे, इकडच्या टोकाला गेला की त्याची व्हेलॉसिटी काय असणार आहे, 0 असणार आहे. व्हेलॉसिटी 0 म्हणजे टोटल एनर्जी काय असणार आहे, 0 म्हणजे तो पॉईंट इकडे मिळेल या बाजूला. इकडच्या साईडला गेला तरी पण काय असणार आहे, व्हेलॉसिटी 0 असणार आहे. कायनेटिक एनर्जी पण काय असणार आहे, 0 असणार आहे. आता हे 3 पॉईंट आपल्याला काय करायचे आहेत, जोडायचे आहेत. जोडत असताना मग इथला 0 काय असणार आहे, हा परत वाढवत जायचा आहे वरच्या दिशेला, परत या बाजूला इकडं आपण येऊ शकतो. म्हणजे असं साधारणतः हे पॅराबोलिक पाथ आपल्याला मिळतो. हा जो कर्व आलेला आहे हा कर्व काय असणार आहे, टोटल कायनेटिक एनर्जीचा कर्व असणार आहे. आता याच्यानंतर आपल्याला दुसरा जो कर्व काढायचा तो म्हणजे काय असणार आहे, पोटेन्शियल एनर्जीचा कर्व असणार आहे. मग पोटेन्शियल एनर्जी आपण काय म्हटलेलं आहे, कायनेटिक एनर्जीच्या थोडक्यात अपोजिट असणार आहे. जिथं कायनेटिक एनर्जी मॅक्झिमम दाखवलेले आहे तिथं पोटेन्शियल एनर्जी काय असणार आहे, मिनिमम असणार आहे. म्हणजे मीन पोझिशनला पोटेन्शियल एनर्जी मिनिमम म्हणजे 0ची लाईन असणार आहे. आता ज्यावेळेस आपला पेंडुलम हा टॉपला जाणार आहे, पॉझिटिव्ह एक्स्ट्रीमला जाणार आहे किंवा निगेटिव्ह एक्स्ट्रीमला जाणार आहे. पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम म्हणजे इकडे म्हणजे ऑटोमॅटिक काय असणार आहे, पोटेन्शियल एनर्जी शुड बी मॅक्झिमम. इकडच्या बाजूला गेलं तर पोटेन्शियल एनर्जी परत काय असणार आहे, मॅक्झिमम असणार आहे. आता परत हे तिन्ही पॉईंट काय करायचे आहेत, कर्वच्या साईन आपल्याला असे जॉईन करायचे आहेत. हा जो कर्व आलेला आहे हा कर्व काय असणार आहे, पोटेन्शियल एनर्जीचा कर्व असणार आहे. म्हणजे कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी हे थोडक्यात एकमेकाला कर्व काय झालेले आहेत, ऑपोजिट झालेले आहेत. जिथं कायनेटिक एनर्जी मॅक्झिमम असणार आहे तिथं पोटेन्शियल एनर्जी मिनिमम असणार आहे. जिथं कायनेटिक एनर्जी मिनिमम असणार आहे तिथं पोटेन्शियल एनर्जी मॅक्झिमम असणार आहे. इन बिटवीन म्हणजे मध्ये एक असा कुठंतरी पॉईंट येणार आहे की तिथं कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू काय असणार आहे, पोटेन्शियल एनर्जी असणार आहे. सो दिस अबाउट द ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ द कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी अँड द टोटल एनर्जी ऑफ ए पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर एसएचएम. परत बघूया आपण हा कर्व. निगेटिव्ह एक्स्ट्रीम ए पॉईंट घेतलेला आहे, हा पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम असणार आहे. इथं ओ ही 0 डिस्प्लेसमेंट मीन पोझिशन असणार आहे. बोथ साईडला आपण डिस्प्लेसमेंट कन्सिडर केलेला आहे. तर हा जो कर्व आलेला आहे रेड याच्या लाईनमध्ये, हा रेड लाईनमधला कर्व हा कशाचा असणार आहे, कायनेटिक एनर्जीचा असणार आहे. मगाशी आपण ऑलरेडी डिस्कस केलेला आहे. आणि हा जो कर्व इकडून अपोजिट टाकलेला आहे हा कर्व ऑटोमॅटिक कोणाचा असणार आहे, पोटेन्शियल एनर्जीचा असणार आहे. आणि इथे एक पॉईंट आणि इकडे एक पॉईंट आपल्याला अपोजिटला असे मिळाले आहेत. पहा, ॲट दॅट पॉईंट कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू ऑटोमॅटिक काय म्हटलेलं आहे, पोटेन्शियल एनर्जी असं आपण डिस्कस केलेलं आहे. सो दिस अबाउट द ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ द कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी अँड दी टोटल एनर्जी. ओके. आता या टॉपिकमध्ये आपल्याला पुढचं जे आर्टिकल डिस्कस करायचं आहे ते म्हणजे सिम्पल पेंडुलम. रोटेशनल डायनॅमिक्स या टॉपिकमध्ये आपण सिम्पल पेंडुलमचं मिनिंग पाहिलेलं आहे. सिम्पल पेंडुलम आपल्याला प्रॅक्टिकलला पण असणार आहे. सिम्पल पेंडुलमचं पहिल्यांदा आपण मिनिंग लक्षात घेऊया. सिम्पल पेंडुलम म्हणजे काय असणार आहे, रिजिड सपोर्ट असणार आहे. या रिजिड सपोर्टला काय करायचं, एक लाईट स्ट्रिंग काय शिलाई मशीनचा दोरा घ्यायचा आणि शिलाई मशीनच्या दोऱ्याला काय करायचं, लोखंडी बॉब आपल्याला
जॉईन करायचं आहे. सिम्पल पेंडुलम याचा अर्थ असा असणार आहे की एक पार्टिकल घ्यायचा आहे, त्या पार्टिकलचं वजन तरी जास्त असलं पाहिजे आणि आकार तर कमी असला पाहिजे. म्हणजे फुटबॉल विचारात घेऊन आपल्याला चालणार नाही आहे. फुटबॉलचं काय असणार आहे, वजन कमी असणार आहे. वजन कमी असणार आहे पण त्याचा आकार फार मोठा असणार आहे, त्याला आपण सिम्पल पेंडुलम म्हणू शकत नाही. मग आपल्याला कोणाचा विचार करता येते, बॉल बेरिंगचा विचार करता येतो. व बॉल बेरिंगचा मध्ये काय असणार आहे, त्याचा आकार फार कमी असणार आहे पण वजन त्याचं काय असणार आहे, जास्त असणार आहे. तर सिम्पल पेंडुलममध्ये आपल्याला रेग्युलर जो वापरतो त्याला आपण प्रॅक्टिकल सिम्पल पेंडुलम म्हणू शकतो. त्यानंतर आपल्याला आयडियल सिम्पल पेंडुलमचे पण डेफिनेशन्स तयार करायचे आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू सी द प्रॅक्टिकल सिम्पल पेंडुलम. काय म्हटलं आहे पहा प्रॅक्टिकल सिम्पल पेंडुलमच्या डेफिनेशनमध्ये, प्रॅक्टिकल सिम्पल पेंडुलम इज अ स्मॉल हेवी डेन्स म्हणजे घट्ट, स्फिअर म्हणजे गोल, बॉब म्हटलेलं आहे पहा, BOB बॉब म्हणजे लोखंडी गोळी, सस्पेंडेड बाय अ लाईट अँड इनस्टेन्सिबल स्ट्रिंग फ्रॉम द रिजिड सपोर्ट. हे लहान दोरी, हलकी दोरी घेतलेली आहे. शिलाई मशीनचा जो दोरा असतो त्या दोऱ्यानं काय करायचं आहे, हा लोखंडी गोळा बांधून ठेवायचा आहे, सस्पेंड करायचा आहे. दॅट इज द मिनिंग ऑफ द प्रॅक्टिकल सिम्पल पेंडुलम. म्हणजे जिथं लॅबोरेटरीमध्ये जे सिम्पल पेंडुलम आपण वापरत असतो त्या सिम्पल पेंडुलमचं हे मिनिंग असणार आहे. पण आपल्याला आयडियल सिम्पल पेंडुलमचं जर मिनिंग विचारात घ्यायचं असेल, आयडियल म्हणजे अनपॅरलल, त्याला तोडच नाही आहे पहा, त्याला जोडच नाही आहे. आयडियलमध्ये काय म्हटलं आहे, अँड आयडियल सिम्पल पेंडुलम इज अ हेवी पार्टिकल सस्पेंडेड बाय अ मासलेस अँड इनएक्सटेन्सिबल फ्लेक्झिबल स्ट्रिंग फ्रॉम द रिजिड सपोर्ट. म्हणजे इथं काय म्हटलेलं आहे पहा, लोखंडी गोळी तर असणार आहे, हेवी तर असणार आहे, पण त्याला टांगून ठेवण्यासाठी जो दोरा आपण वापरणार आहे तो दोरा कसा असला पाहिजे, मासलेस असला पाहिजे. पण मासलेस म्हणजे वजन नसणारा दोरा आपण अस्तित्वात आणूच शकत नाही आहे. म्हणजे आयडियल सिम्पल पेंडुलम हा आपल्याला एक्झिस्टन्समध्ये शक्यतो आणता येत नाही. म्हणून आपण सगळीकडे काय करत असतो, प्रॅक्टिकल सिम्पल पेंडुलम वापरत असतो. प्रॅक्टिकल सिम्पल पेंडुलम म्हणजे एक दोरा असणार आहे शिलाई मशीनचा, शिलाई मशीनच्या दोऱ्याला एक लोखंडी गोळी बॉब आपण सस्पेंड करत असतो थ्रेडच्या साह्यानं. ओके, आता त्यानंतर आपल्याला पुढची जी डेफिनेशन घ्यायची आहे ती म्हणजे काय असणार आहे, लेंथ ऑफ द सिम्पल पेंडुलम. आता सिम्पल पेंडुलमची लेंथ म्हणजे लांबी. आता कुठल्याही गोष्टीची लेंथ म्हणजे एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंतचं अंतर असणार आहे. समजा हा आपला बॉब आहे, लोखंडी गोळी दिलेली आहे, ह्या लोखंडी गोळीचा इथं काय असणार आहे, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी म्हणजे CG असणार आहे. हा पॉईंट ऑफ सस्पेन्शन असणार आहे. इथं आपण दोरा काय केलेला आहे, टाईट केलेला आहे. तर या पॉईंट ऑफ सस्पेन्शनपासून ह्या सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीपर्यंत हे जे टोटल डिस्टन्स आहे, ह्या टोटल डिस्टन्सला आपण काय म्हणणार आहे, लेंथ ऑफ द सिम्पल पेंडुलम म्हणणार आहे. पण आपण पट्टीच्या सहाय्याने एवढं अंतर मोजू शकतो या टोकापासून इथंपर्यंतचं, याला आपण काय नाव देऊया, लेंथ ऑफ द थ्रेड म्हणूया. दोऱ्याची लांबी हे स्मॉल एल असणार आहे. आता राहिला प्रश्न फक्त कशाचा, हा आतला जो पोर्शन आहे त्या आतल्या पोर्शनला आपण काय म्हटलेलं आहे, रेडियस ऑफ द बॉब म्हटलेलं आहे. म्हणजे पहिल्यांदा आपल्याला इथं प्रॅक्टिकल करत असताना व्हर्नियर कॅलिपर दिलेलं असतं ना, व्हर्नियर कॅलिपरच्या सहाय्याने आपण हे अखंड डायमीटर पहिल्यांदा मोजायचा असतो या कड्यापासून या, कारण गोलाकार आहे. गोलाकार पोर्शनचा जर डायमीटर मेजर करायचा असेल तर आपल्याला पट्टीचा वापर करून चालणार नाही आहे. त्यासाठी आपल्याला व्हर्नियर कॅलिपर मायक्रोमीटर स्क्रू घ्यायचाच यूज केला पाहिजे. तर हे जे अंतर आहे टोटल, हे टोटल म्हणजे काय असणार आहे, डायमीटर असणार आहे. मग डायमीटरचा अर्धा जर भाग आपण केला तर ऑटोमॅटिक आपल्याला काय मिळणार आहे, रेडियस मिळणार आहे. म्हणजे हे जे छोटं अंतर दिसतं हा काय असणार आहे, रेडियस असणार आहे. म्हणजे लेंथ ऑफ द पेंडुलम कॅपिटल एल इज इक्वल टू दोऱ्याची लांबी अधिक काय असणार आहे, रेडियस ऑफ द बॉब असणार आहे. समजा दोऱ्याची लांबी जर आपण 50 सेंटीमीटर घेतली आणि हे जर रेडियस ऑफ द बॉब जर 1 सेंटीमीटर असेल तर 51 सेंटीमीटर ही काय असणार आहे, लेंथ ऑफ द सिम्पल पेंडुलम असणार आहे. हे जर समजा 90 असेल, दोऱ्याची लांबी जर 90 सेंटीमीटर असेल आणि हे जर समजा 1.5 सेंटीमीटर असेल तर 91.5 दॅट इज द लेंथ ऑफ द काय असणार आहे, सिम्पल पेंडुलम असणार आहे. पण डेफिनेशन आपल्याला गरजेचे आहे. डेफिनेशनमध्ये काय म्हटलं पहा, द डिस्टन्स बिटवीन द पॉईंट ऑफ सस्पेन्शन अँड द सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ऑफ द बॉब इज कॉल्ड ॲज द लेंथ ऑफ सिम्पल पेंडुलम. ही सिम्पल पेंडुलमची काय असणार आहे, लेंथ असणार आहे. तर अशा रीतीनं आजच्या ह्या लेक्चरमध्ये आपण महत्त्वाचे 2-3 पॉईंटच डिस्कस केलेले आहेत पहा. पहिला जो पॉईंट आहे तो म्हणजे काय असणार आहे, ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी अँड टोटल एनर्जी. आता कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी अँड टोटल एनर्जी हा जो पार्ट आहे हा लास्ट टाईम आपण एक्सप्लेन केलेला आहे पहा. लास्ट ज्या व्हिडिओज आपण घेतलेला आहे त्या व्हिडिओमध्ये आपण एक्सप्रेशन फॉर कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी अँड टोटल एनर्जी कॅल्क्युलेट केलेला आहे. पाथ दाखवलेला आहे, मीन पोर्शन असणार आहे, पॉझिटिव्ह असणार आहे, निगेटिव्ह असणार आहे.
स्टार्टिंगला आपण कायनेटिक एनर्जी तयार केलेली आहे. तिचा फॉर्म्युला आपल्याला मिळालेला आहे EK इज इक्वल टू 1/2 K ब्रॅकेटमध्ये ए वर्ग वजा काय म्हटलेलं आहे एक्स वर्ग म्हटलेला आहे. त्याच्यानंतर आपण पोटेन्शियल एनर्जी कॅल्क्युलेट केलेली आहे. पोटेन्शियल एनर्जीचा आपण आपल्याला इथं फॉर्म्युला मिळालेला आहे. या दोघांची जर आपण ॲडिशन केले तर दोघांची ॲडिशन केल्यानंतर एक्सप्रेशन फॉर आपल्याला काय मिळालेलं आहे टोटल एनर्जी मिळालेलं आहे. आणि ह्या तिघांचं परत आपण आता इथं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन पाहिलेलं आहे. दॅट इज द कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी अँड द टोटल एनर्जी. सो दिस अबाउट द ग्राफिकल रिप्रेझेंटेशन. आणि त्यानंतर आपण जो स्टडी भाग केला तो म्हणजे सिम्पल पेंडुलमचा. आणि सिम्पल पेंडुलमच्या 3 डेफिनेशन्स आपण तयार केलेल्या आहेत. पहिली म्हणजे प्रॅक्टिकल सिम्पल पेंडुलम, दुसरं म्हणजे आयडियल सिम्पल पेंडुलम आणि पुढचा पार्ट आहे तो म्हणजे लेंथ ऑफ द सिम्पल पेंडुलम. तर आजच्या ह्या आर्टिकलमध्ये आपण इथंच थांबायचं आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पुढचा आर्टिकल घ्यायचा आहे ते म्हणजे सिम्पल पेंडुलमच्या पिरियडचं आर्टिकल पाहायचं आहे. आपल्याला चालू ठेवायचं आहे. पेपरला तुम्ही टीव्हीच्या न्यूजला बातम्या ऐकत असता की आपली जी बोर्डाची जी परीक्षा आहे ही साधारणतः दरवर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये होत असते. पण चालू वर्षी 1-2-3 महिने ती लेट परीक्षा होणार आहे. मेपर्यंत परीक्षा. मात्र कुठल्याही परिस्थितीत परीक्षा ह्या होण्याची शक्यता आहे, होणारच आहेत. त्यामुळे तुम्ही अभ्यास चालू ठेवायचा आहे. आपले 6 ते 7-8 टॉपिक कवर होत आलेले आहेत. ओके, थँक्यू, टेक केअर.